ही कथा आहे समीर नावाच्या त्या मुलाची, जो पावसाच्या एका थेंबातही संपूर्ण गावाचं भविष्य बघायचा. संघर्ष, वेदना, अपमान, आशा, प्रेम सगळ्यांना ओलांडून तो कसा प्रकाश झाला, हीच आहे पावसातला दीपची कथा. देवखिंड नावाचं छोटं शांत गाव, चारही बाजूला डोंगर, मध्ये वाहणारी छोटी नदी आणि सगळ्यात सुंदर पावसाचा आवाज. याच गावात राहत होता समीर. वडिलांना गमावून खूप लहानपणीच मोठं झालेला. आई हर्बल औषधी बनवत गावात विकायची. कष्टाची कमाई, कष्टाचं आयुष्य. पण समीरचं जग इतकं लहान नव्हतं. त्याची स्वप्न मात्र आकाशाएवढी मोठी होती. तो पावसाच्या थेंबांना हातात घेऊन म्हणायचा, आई, एका दिवशी हाच पाऊस आपल्या गावाची तहान भागवणार. आई हसून म्हणायची, तुझ्या डोळ्यातला प्रकाश तोच एक दिवस गाव बदलणार रे. समीर रोज स्क्रॅप जमा करायचा. तुटके मोटर पार्ट्स, जुने पाईप, छोट्या इलेक्ट्रिक वस्तू. गावातल्या लोकांनी हसणं सुरू केलं. हा पावसावर मशीन बनवणार. अरे पावसावर फक्त गवत उगवतं. याचा अभ्यास झालाय, आता वेडेपणा सुरू. शाळेचे शिक्षकही बोलत, मोठी स्वप्न बघायची असतात, पण त्यांना वास्तव समजायला लागतं. पण एक मुलगी मात्र त्याला कधीच कमी पडू देत नव्हती, शिवानी. ती म्हणायची, समीर, लोक बोलतात कारण तू साधा मुलगा नाहीस, तू काहीतरी मोठं करणार आहेस. एक दिवस समीर त्याच्या कागदी मॉडेलसह पुण्यातील मोठ्या टेक्निकल कॉलेजमध्ये पोहोचला. त्याच्या डोळ्यात आशा, पण लोकांच्या डोळ्यात हसू. हा कोण गावठी? हे खेळणं आहे का? अरे, इंजिनिअरिंगला फक्त पुस्तकी ज्ञान लागतं, स्वप्न नाही. एका प्रोफेसरने तर सरळ बोलून टाकलं, हे इंजिनिअरिंग नाही, ही मुलांची खेळणी. त्या रात्री समीर पावसात भिजत उभा राहून रडला. पण त्याला वडिलांचा आवाज आठवला, आयुष्याशी हार मानणारा माणूस नाही, स्वप्नाशी लढणारा माणूस तयार हो. समीर घरी परतला. त्याने घरासमोर एक शेड बांधली आणि मशीन बनवायला सुरुवात केली. पहिला प्रयत्न, मशीन फुटलं. दुसरा प्रयत्न, गळती. तिसरा प्रयत्न, शॉर्ट सर्किट झालं आणि आईचा हात भाजला. गावात चर्चा सुरू, आता तरी थांब न मुला. पण समीर म्हणाला, माझं मशीन एक दिवस चालणारच. शिवानी त्याला पट्टी बांधून म्हणायची, हे थेंब एक दिवस तुझ्या मेहनतीचं फळ देतील. एक दिवस गावात वैज्ञानिक डॉक्टर विक्रमदेव आले. ते पावसाच्या पाण्यावर संशोधन करत होते. त्यांनी समीरचं अपूर्ण मशीन पाहिलं. त्यांनी निरीक्षण केलं आणि चकित झाले. अरे, तुझ्या डिझाईनमध्ये दम आहे. तुझ्याकडे साधनं नाहीत म्हणून तू थांबला आहेस, क्षमता नाही म्हणून नाही. अचानक समीरच्या आयुष्यात प्रकाश पडला. त्याने डॉक्टर देव यांच्यासोबत प्रशिक्षण सुरू केलं. दोन वर्षांचं संशोधन, निद्राहीन रात्री, शेकडो अपयश. पण एक दिवस त्यानं बनवलं जलदीप 1. हे यंत्र पावसाच्या थेंबांचं ऊर्जा रूपांतरण करून पाणी साठवत होतं.
पहिल्या दिवशीच शेतकऱ्यांनी पाहिलं, अरे टाकी भरतीये, हे खरंच काम करतंय. सर्व शेतकरी लोकचकित. गावात आनंद झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. एका कंपनीने त्याचं मॉडेल चोरलं. कागदपत्र, डिझाईन, सगळं. आणि बाजारात स्वस्त दरात तेच मशीन विकायला सुरुवात केली. समीर कोसळला. त्याला सगळं संपलं असं वाटलं. आईने त्याचा चेहरा हातात घेतला. शोध चोरीला जाऊ शकतो, पण शोधकर्ता कुणाचाही नसतो. डॉक्टर देव म्हणाले, आपण लढू. समीरने कोर्टात केस दाखल केली. त्याने 2 वर्षांचे नोट्स, शेतकऱ्यांच्या व्हिडिओ, प्रयोगांचे क्लिप्स सगळं कोर्टात सादर केलं. मीडिया त्याची कहाणी देशभर दाखवू लागली. शेवटी निकाल आला. कंपनी दोषी, समीर शोधकर्ता म्हणून मान्य. सरकारकडून मोठं फंडिंग मंजूर झालं. गावात जल्लोष. 3 वर्षांनी समीरनी बनवलं जलदीप X 100% कमी खर्चाचं शक्तिशाली गावांसाठी योग्य पाणी साठवण यंत्र. पूर्ण गाव बदललं. हरियाली आली, शेती वाढली, लोकांनी कर्ज फेडलं. समीर आणि शिवानीचं लग्न झालं. आई आनंदानं डोळे पुसत म्हणाली, तू खरंच पावसातला दीप आहेस रे. डॉक्टर देव म्हणाले, भारताला समीरसारखे मुलगे हवेत, स्वप्न बघणारे आणि ते पूर्ण करणारे. गावातल्या प्रत्येक घरात दिवे उजळले, प्रेरणेनं, प्रेमानं आणि प्रकाशानं.